विचार करा, जर आता तुम्हाला किंवा मला इंटरनेट किंवा कम्प्युटर वापरता आलं नसतं, तर आपण नक्कीच जगाच्या फार मागे असतो. आणि कम्प्युटरची ही पुढची जनरेशन, ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एआय म्हणतो. मग त्यामध्ये पण आपल्याला मागे अजिबात राहायचं नाहीये. मला माहित नाही की तुम्ही एआयचा वापर तुमच्या अभ्यासासाठी करताय की नाही करत, पण मी तुम्हाला शिकवण्यासाठी एआयचा वापर तर नक्की करतोय. आणि भारताने सुद्धा आता इंडिया एआय मिशनची सुरुवात केली आहे मार्च 2024 मध्ये. त्या अंतर्गतच महाराष्ट्राने सुद्धा, आणि महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे ज्याने एआय पॉलिसी बनवण्याचं ठरवलंय. त्यासाठी महाराष्ट्राने एक टास्क फोर्स सुद्धा तयार केलाय. जवळपास त्यामध्ये 16 ते 17 सदस्य असणार आहे. काही गव्हर्नमेंटचे अधिकारी राहणार, तर काही जे प्रायव्हेट सेक्टर आहे, जसं गुगल आहे, महिंद्रा आहे किंवा एचडीएफसी आहे, यासारख्या प्रायव्हेट सेक्टर सुद्धा अधिकारी त्यामध्ये राहणार आहेत. आता महाराष्ट्र हा जर पहिला राज्य असेल तर एक्झामच्या दृष्टीने तर फारच महत्वाचा आहे. त्यासोबतच टेक्नॉलॉजीमध्ये सर्वात जास्त आता डिस्कस होत असेल कोणती टेक्नॉलॉजी, तर ती आहे एआय किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजेच ही जी न्यूज आहे ही एक्झामच्या दृष्टीने तर फारच इम्पॉर्टंट आहे. मग ते पूर्व परीक्षा असू द्या किंवा मुख्य परीक्षा असू द्या.